मी तुम्हाला स्वामींचाच अनुभव सांगते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दत्त जयंती होती, स्वामींच्या मठात पारायण होतं. सगळ्यांना खूप अनुभव आलेले असतात. आपण जे स्वामींचं चरित्र वाचतो त्याच्यातून, स्वामींची सेवा करतो त्याच्यातून, आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या स्वामी कशा पूर्ण करून घेतात त्याचे पण खूप अनुभव असतात. त्यातीलच मला एक छोटासा अनुभव आला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करते. दत्त जयंतीच्या दिवशी केंद्रात महाप्रसाद असतो. तर त्या दिवशी ना माझ्या इथे गेस्ट आलेले होते. इच्छा तर खूप होती सकाळपासून की स्वामींच्या मठात जायचं आहे. स्वामींचा महाप्रसाद म्हणजे काय, जो खातो त्यालाच अनुभव येतो. घरी आपण आता समजा आपण जर मसाले भात केला पण त्याला काही चव लागत नाही, म्हणजे चव असते पण जी विशिष्ट चव असते स्वामींच्या प्रसादाला, तो जे प्रसाद प्राशन करतो त्यालाच समजतं स्वामींचा प्रसाद काय असतो तो. पण त्या दिवशी माझं मनही म्हणजे तिकडेच जात होतं की मला आज महाप्रसाद मिळणार नाही. मग मी अशीच दाराकडे उभी होती आणि एक आजी आल्या. त्या मला म्हणाल्या, त्या आजींना मी कधी केंद्रातही पाहिलेले नाही, मी त्यांना ओळखतही नव्हते. त्यांनी मला कधी पाहिलं मला नाही माहिती, पण मी त्यांना केंद्रात कधीही पाहिलेलं नव्हतं. मग त्या आजी आल्या आणि मला म्हणाल्या, का गं म्हणे तू आज केंद्रात आली नाहीस? तर म्हटलं आजी माझे इथं गेस्ट आलेले होते ना त्याच्यामुळं मी नाही आले म्हटलं, आणि त्या दारावरून चालल्या होत्या म्हणून मी साहजिक त्यांच्याशी बोलली. तर म्हणे मग तू महाप्रसाद घ्यायला नाही आलीस का? तर म्हटलं आजी इच्छा खूप होती महाप्रसादाची, तोच विचार डोक्यात चालला आहे की महाप्रसादाला जायचं आहे, पण घरात गेस्ट आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, तिथं गेला तर उशीर लागेल म्हणून मी काही आली नाही, पण महाप्रसाद खायची खूप इच्छा होती. मग त्या म्हणे की तू मग महाप्रसाद घ्यायला नाही जाणार का? म्हटलं नाही जाऊ शकत आजी. तर म्हणे मग हे घे, माझ्याकडे आहे. मी त्यांच्या दोन्ही हातात म्हणजे दोन्ही वाट्या त्यांच्या दोन्ही हातात होत्या आणि त्या मला म्हणाल्या माझ्याकडे आहे ना प्रसाद, तुला खायचा आहे ना, तर मग तू तो प्रसाद घे. त्यांच्या हातात जो प्रसाद होता ना तो त्यांनी मला दिला आणि ते निघून गेल्या. म्हणजे कसं काय ते आल्या, त्यांची माझी ओळख नाही, काहीच नाही, पण माझी इच्छा होती की स्वामींचा प्रसाद खायचा आणि स्वामींची माझी मनातली तळमळ स्वामींनी ओळखली. आणि त्या आजींना मी जी कधी पाहिलेलं नव्हतं, मी त्यांना ओळखलेलं नव्हतं. त्यामुळे मी तू केंद्रात का नाही आलीस, म्हणजे ते पण माझी वाट पाहत होते, पण त्यांनी बरोबर येऊन माझ्यापर्यंत त्यांचा प्रसाद पोहोचवलात. यालाच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशा स्वामींच्या लीला माझ्या जीवनात घडू दे आणि असेच विश्वास मला स्वामींच्या विश्वासाला पात्र होऊ दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.